म्हणावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. इथे उपस्थित असलेल्या सर्व भाविकांचे या देव मंदिरात सहर्ष स्वागत. आज पवित्र देवमाता मोठ्या आनंदाने पवित्र त्रैकेचा सोहळा साजरा करीत आहे. आपला देव एक आहे, परंतु देवात तीन व्यक्ती आहेत, पिता, पुत्र, पवित्र आत्मा. आजची तिन्ही वाचनं आपल्याला पवित्र त्रैकाविषयी माहिती देत आहेत. आजचे पहिले वाचन नीतिसूत्रे पुस्तकातून घेतलेलं आहे. ते आपल्याला देवाच्या महान ज्ञानाविषयी सांगत आहे. देवाने त्या सुंदर अशी सृष्टी निर्मिती केली. त्यावरून आपल्याला समजते की देव किती महान आहे. दुसऱ्या वाचनात संत पौल म्हणतो, देवामध्ये तीन व्यक्ती आहेत व हे रहस्य विश्वासाद्वारे आपल्याला समजते. तर आजच्या योहान लिखित सुवर्तमान प्रभू येशू स्वतःविषयी, पित्याविषयी व पवित्र आत्मेविषयी आपल्याला समजावून देत आहे. म्हणून आपण ह्या पवित्र मिसाबलिदानात प्रार्थना करूया. प्रिय बंधू भगिनींनो, जसे आम्ही प्रस्तावनामध्ये ऐकले आहे, आज ख्रिस्त सभा पवित्र त्रैक्याचे सण साजरा करत आहे. आणि आमच्या ख्रिस्ती धर्मात पवित्र त्रैक्य हा मोठ्यातला मोठा रहस्य आहे. आमचे ख्रिस्ती धर्माचे पालन व आमचे ख्रिस्ती आचरण एक पवित्र क्रूसाचे खुणेद्वारे आम्ही सुरू करतात. आणि असे म्हणू शकतात की पवित्र क्रूसाचे खुणेद्वारे आम्ही त्याचा अंत पण करतात, आमच्या धर्माचं पालन. आणि याच्यामध्ये जो रहस्य आहे तो आज आम्ही या मिसा बलिदानाद्वारे समजण्याचा प्रयत्न करणार. तर आज जेव्हा आम्ही या मिसा बलिदानात सहभागी होण्यासाठी जमलेले आहोत, प्रभू परमेश्वराकडे आम्हा सर्वांना भरपूर कृपेने आशीर्वादाने भरण्यास आम्ही विनंती करूया. आणि आमची सर्व प्रार्थना विनंत्या प्रभू परमेश्वर स्वीकारे म्हणून सर्वप्रथम आमची तयारी आम्ही करूया. अनेक वेळी आम्ही पाप केले आहे. आमच्या पापांची आठवण करून प्रभू परमेश्वराकडे क्षमा मागूया. सर्वजण आपण म्हणूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने केले मी फार पापी केले आहे. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्य तुम्हारी पवित्र मर्या, सर्वदेव व सर्व सत्यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्वसमर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. Amen.
हे सर्वसमर्थ बाबा, आम्हाला सत्याचे दर्शन घडविण्यासाठी आपला पुत्र व आम्हाला पवित्र करण्यासाठी आपला पवित्र आत्मा तू आम्हामध्ये पाठवलास. त्यांच्याद्वारे तुझ्या जीवनाचे दिव्य रहस्य आम्हाला कळवून येते. त्यावरील श्रद्धा प्रकट करून व त्याप्रमाणे आचरण करून तुझी तीन व्यक्ती स्वरूप एक परमेश्वर म्हणून भक्ती करण्यास आम्हाला सहाय कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्या बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमच्या प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. नीतिसूत्रे या पुस्तकातून दिलेले वाचन. ज्ञान पृथ्वीच्या पूर्वी जन्म पावले. परमेश्वराचे ज्ञान मोठे म्हणते, परमेश्वराने सृष्टिक्रमाच्या आरंभी आपल्या प्राचीन कृत्यातील पहिले कृत्य असे मला पैदा केले. अनाधिकारी प्रारंभापासून पृथ्वीच्या पूर्वी माझी स्थापना झाली. जलाशय नव्हते, पाण्याने भरलेले झरे नव्हते, तेव्हा मी जन्म पावले. पर्वत स्थापन झाल्यापूर्वी डोंगरापूर्वी मला निर्माण केले. ते वेळापर्यंत त्याने पृथ्वी, शेते व पृथ्वीच्या धुळी संचय ही निर्माण केली नव्हती. त्याने आकाश स्थापले तेव्हा मी होतो. जेव्हा त्याने जलाशयाची चक्राकार मर्यादा ठरवली, जेव्हा त्याने वरती अंतराळ दृढ केले, जेव्हा जलाशयाचे झरे जोराने वाहू लागले, जलांनी त्याची आज्ञा उल्लंघू नये म्हणून जेव्हा त्याने समुद्राला मर्यादा घालून दिली, जेव्हा त्याने पृथ्वीचे पाये रेखले, तेव्हा मी त्याच्यापाशी कुशल कारीगर होतो. मी त्याला नित्य आनंददायी होते. त्याच्या समोर मी सर्वदा हर्ष पावत असते. त्याच्या पृथ्वीवर मी हर्ष करीन. मनुष्य जातीच्या ठाई मला आनंद होईल. हा प्रभूचा शब्द आहे. तुमचे उत्तर आहे, प्रभो साऱ्या भूतलावर तुझे नाव कितीतरी थोर आहे. आकाश जे तुझे अंगुली कार्य आणि त्यात तू नियोजित केलेले तो जंगल, ते तारे, हे सगळे मी पाहतो. तू नृत्य मानवाची आठवण करावी. क्षुद्र मानव जातीच्या तू परवा करावी असा तो कोण? उत्तर, प्रभो साऱ्या भूतलावर तुझे नाव कितीतरी थोर आहे. तरी पण तू त्याला देवापेक्षा किंचित कनिष्ठ केले आहे. त्याला वैभव आणि मोठेपणा याने अलंकृत केले आहेस. आपल्या हातच्या कलाकृतीवर तू त्याला स्वामित्व दिले आहेस. सारे काही त्याच्या चरणापाशी ठेवले आहेस. उत्तर आहे, प्रभो सारे भूतलावर तुझे नाव कितीतरी थोर आहे. शेळी, मेंढरे, गुरेढोरे, अगदी एकूण एक जंगली जनावरे, आकाशातील पाखरे, समुद्रातले मासे, सागरात संचार करणारे आणि प्राणी देखील त्याच्या चरणापाशी ठेवले आहेत. उत्तर आहे, प्रभो सारे भूतलावर तुझे नाव कितीतरी थोर आहे. संत बोराने रोमकरास पाठवलेले पत्रातून घेतलेले आजचे पवित्र वाचन. पवित्र आत्मेमार्फत आम्हावर वर्षाव करण्यात आलेल्या प्रीतीने ख्रिस्ताद्वारे परमेश्वराकडे आपण विश्वासाने नीतिमान ठरवलेले आहोत, म्हणून आपणाला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे देवाबरोबर शांती आहे. आपण जे कृपेमध्ये आहोत त्यात आपला प्रवेशही त्याच्याद्वारे विश्वासाने झाला आहे आणि आपण देवाच्या गौरवाच्या आशेचा अभिमान बाळगतो. इतकेच नाही तर संकटाचाही अभिमान बाळगतो, कारण आपल्याला ठाऊक आहे की संकटाने धीर हेराने शील आणि शीलाने आशा निर्माण होते आणि आशा लाजवत नाही. कारण आपणाला दिलेल्या पवित्र आत्म्याचे द्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाला. हा प्रभूचा शब्द आहे. जय घोष.
तुम्हाबरोबर असो. संत योहान लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, मला अद्यापही तुम्हाला पुष्कळ गोष्टी सांगायच्या आहेत, परंतु आताच तुमच्याने त्या सोसवणार नाही. तरी तो सत्याचा आत्मा येईल, तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल, कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही, तर जे काही ऐकेल तेच सांगेल आणि होणाऱ्या गोष्टी तुम्हाला कळवेल. तो माझा गौरव करेल, कारण जे माझे आहे त्यातून घेऊन ते तुम्हाला कळवेल. जे काही पित्याचे आहे ते सर्व माझे आहे. म्हणून मी म्हणालो की जे माझे आहे त्यातून घेऊन ते तुम्हाला कळवेल. प्रभूची ही शुभ वर्तमान. प्रिय बंधू भगिनींनो, आज पवित्र देऊळ माता पवित्रेक्याची सण साजरा करत आहे. पवित्रेक्याची शिकवण आपल्या धर्माची मूलभूत शिकवण आहे. आपण कॅटेकिझम शिकताना आपल्याला शिकवले जात आहे आपला देव एक आहे, पण देवात तीन व्यक्ती आहेत. देव बाप, देव पुत्र आणि देव पवित्र आत्मा. तिन्ही एक आहे, अलग नाही, एक शक्ती. पण आपला सामान्य दिमागातून आपण हे समजू शकत नाही. आपले सामान्य गणित आपल्याला काय सांगते? 1 + 1 + 1 = 3. पण इकडे 1 + 1 + 1 किती होत आहे? 1 होत आहे. तर हा रहस्य समजण्यास आपला दिमाग नाही, पण हृदयाचा वापर केला पाहिजे. आपला विश्वास आम्ही वापरला पाहिजे. बरेचसे लोकांनी, बरेचसे संतांनी हा रहस्य समजण्यास प्रयास केला, परंतु समजले नाही. आपल्याला एक सुंदर उदाहरण जे भेटत आहे ते संत ऑगस्टीनचे. संत ऑगस्टीन हा महान संत, हा एक दिवस समुद्र किनाऱ्यावर वॉक करत असताना हा विचार त्याच्या मनात होता, पवित्रेक्य तीन व्यक्ती असून एक कसा. आणि हा विचार चालत असताना तो एक लहान बाळाला पाहतो. एका लहान काड्यामध्ये तो आपल्या हातात ते समुद्राचे पाणी भरून त्याच्यात टाकतो. आणि म्हणून संत ऑगस्टीन त्याला विचार करतो, बाळा तू काय करत आहे? आणि लहान बाळ त्याला सांगते, मी हा समुद्र खाली करत आहे काड्यामध्ये. आणि संत ऑगस्टीन हसतो आणि त्याला म्हणतो, अरे बाळा हे अशक्य आहे, संभव आहे. एवढा मोठा समुद्र हे लहान कड्यात कसं घालणार? आणि तेव्हा हे बाळ त्याच्यावर हसते आणि म्हणते, एवढा मोठा रहस्य तुझ्या लहान डोक्यात तू कसं समजण्याचा प्रयत्न करतो? तू समजणार नाही. आणि तेव्हा संत ऑगस्टीन थक्क होत आहे आणि विचार करतो. आणि दुसऱ्या क्षणी जेव्हा तो त्या बाळाला पाहतो, तो बाळ तिथून गायब झाला होता. हे बाळ एक देवदूत होता, जे देवाने पाठवलं होता संत ऑगस्टीनला सांगण्यास की हा रहस्य दिमागाने नाही, पण विश्वासाने स्वीकारलं पाहिजे. आणि बंधू भगिनींनो, प्रभू येशूने आम्हाला या पवित्रेक्याविषयी समजावणी दिलेली आहे. प्रभू येशू आपल्याला सांगतो की मी माझ्या पित्याकडून आलेला आहे, मी माझ्या पित्याचा पुत्र आहे आणि मी तुमच्यासाठी केवारी पाठवणार, पवित्र आत्मा पाठवणार. म्हणून आपण विश्वास करतो जे प्रभू येशूने आम्हाला शिकवलेले आहे की देव तीन व्यक्ती असून
एक आहे. बंधू आपल्या ख्रिस्ती विश्वासात, आपल्या ख्रिस्ती धर्मामध्ये आपण कोणतेही कार्य सुरुवात करत असताना पवित्र एकाच्या नावानेच चालू करतो. पिता, पुत्र व पवित्र आत्मा. संपवतानाही कोणते कार्य आपण पवित्र एकाच्या नावाने करतो, पवित्र एकाला गौरव देऊन करतो. दुसरे म्हणजे आपले साक्रमेंट, आपले संस्काराची आपण संस्कार देताना पवित्र एकाच्या नावाने संस्कार घेतात. आपल्या बप्तिस्माला आपण पाहणार तर पवित्र एकाच्या नावाने आपल्याला बप्तिस्मा देतात. ख्रिस्त प्रसाद किंवा दृढीकरण किंवा लग्नाचा संस्कार आपण रिंग देताना म्हणतो पवित्र एकाच्या नावाने आपण देतात. किंवा कुंसाराच्या साक्रामेंटाने आपल्याला पवित्र एकाच्या नावाने पापाची माफी मिळत आहे. तर पवित्र एकाचा महत्व आपल्या सर्वांच्या जीवनात आहे. जिथे जिथे घंटी मारतात, देवळांनी दिवसात 3 वेळा या घंटी मारतात, सकाळी, दुपारी, संध्याकाळी. आठवण करून देण्यास पवित्र एकाला या घंटीद्वारे, प्रार्थनेद्वारे गौरव देण्यास, आपण दुसऱ्यांना आशीर्वादित करत असतानाही पवित्र एकाच्या नावाने आशीर्वादित करतो. बंधूंनो, पवित्र एकाविषयी बायबलमध्ये आपल्याला कुठे दिसून येत आहे? जुन्या करारात आम्ही पाहिलं तर जास्त करून आपल्याला स्पष्टपणे पवित्र एकाविषयी काय दिसून येत नाही. परंतु नवीन करारामध्ये आपण एकदम स्पष्टपणे पवित्र एकाची उपस्थिती पाहतात. जेव्हा देव गाब्रिएल देवदूतला मरीकडे पाठवतो, तेव्हा देवदूत मरीला संदेश देत आहे की देवाकडून आलेला आहे आणि संदेश घेऊन आलेला आहे की तू गर्भवती होशील, तुला एक पुत्र होईल जे देवाचा पुत्र आहे आणि बाळ पवित्र आत्म्याने होईल. तर पहिल्यांदा आपण ते पाहतात पवित्रेक्याविषयी सांगितलेले. दुसरे आपण येशूच्या बप्तिस्माच्या वेळी पाहतात. येशू योहान बप्तिस्ताकडून बप्तिस्मा घेत असताना स्वर्गातून वाणी ऐकायला येत आहे, देव बापाची, हा माझा प्रिय पुत्र आहे. आणि कबुतराच्या रूपाने पवित्र आत्मा येशूवरती उतरत आहे. मग आपण येशू स्वर्गात जात असताना आपल्याला शिष्यांना आदेश देऊन म्हणतो, आख्या जगात जा आणि शुभवर्तमानाचा प्रचार करा आणि दुसऱ्याला बप्तिस्मा द्या, पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने. तर नवीन करारामध्ये आपण पाहिलं तर बरेचशे ठिकाणी आपल्याला पवित्र एकाचे उल्लेख केलेले दिसून येत आहे. योहानच्या शुभवर्तमानामध्ये 15 ते 18 अध्याय आम्ही वाचले तर आपल्याला हे पवित्र एकाचे कार्य काय आहे ते योहान आपल्याला सांगतो की देव बाप जगाच्या निर्मिती करतो, आमची सर्वांची निर्मिती करतो, हे देव बापाची कार्य आहे. तर पुत्र मानवाला बचावण्यास आलेले आहे, जगाचे तारण करण्याचे हे पुत्राचे काम आहे. आणि पवित्र आत्मा याचे पवित्र कार्य आहे, आम्हाला मार्गदर्शन, आमची पवित्रता वाढवण्याचे, देवाकडून आम्हाला घेऊन जाण्याचे, जीवनात आमचे मार्गदर्शन करण्याचे कार्य पवित्र आत्माचे कार्य आहे. बंधूंनो, देव बाप पुत्र आणि पवित्र आत्मा हा रहस्य आहे. हे 3 असून एक आहे. तर आपल्याला आज हे सण भरपूर काय शिकवण देत आहे. आपण सर्वजण अलग असूनही आपण ख्रिस्तात आहे, ख्रिस्तामध्ये एक आहोत. आपल्या भारत देशात आपण पाहिलं तर अलग अलग आपण आहोत, अलग अलग जाती, अलग अलग धर्म, अलग अलग आपला विश्वास, पण भरपूर आपल्यामध्ये फरक असतो जेवणामध्ये, कपड्यामध्ये, पण तरी सुद्धा आपण सर्व एक आहोत. आपण विश्वास करतो आपण सर्व भारताचे आहे.
युनिटी इन डायव्हर्सिटी आपण म्हणतात, तेच आपल्याला या पवित्र ऐक्याकडून ही शिकवण भेटत आहे. आपण सर अलग असूनही आपण ख्रिस्तामध्ये एक आहे आणि एक आपण राहायचे आहे. जेव्हा आपण एकत्र येतो तेव्हा देवाची उपस्थिती आपल्यामध्ये येत आहे. आपण देवाचे म्हणून आपण दुसऱ्याला प्रकट करतो. बंधुभगिनींनो, देवपुत्र, देव पवित्र आत्मा, देवा हे तिन्ही आपल्यामध्ये वस्ती करतात. हा आपला विश्वास आहे. बप्तिस्माद्वारे आम्ही हे पवित्र त्रित्याच्या नावाने बप्तिस्मा घेतला, तर हे तिन्ही आपल्यामध्ये प्रवेश केलेल्या आपल्यामध्ये पवित्र वस्ती करतात. आपले शरीर देवाचे पवित्र मंदिर झालेले आहे. म्हणून जर माझे शरीर देवाचे पवित्र मंदिर तर दुसऱ्याचे तसेच, तर आम्ही एकमेकाला मान सन्मानाने एकमेकाबरोबर वागायचे आहे. We need to respect one another because each of us are the temples of the Holy Spirit. देव आमच्यामध्ये वस्ती करतो. देवबाप, देवपुत्र, देव पवित्र आत्माचा संबंध प्रेमाचा संबंध आहे. आणि आपण म्हणतात आपला देव प्रेम आहे. हा प्रेमाचा संबंध देवामध्ये आपल्याला दिसून येत आहे. ते एकमेकाच्या विरुद्ध नाही जातात, ते एकमेकाचे कार्य चांगल्या प्रमाणे करतात. तसे आमच्या कुटुंबात आपण हे पवित्र ऐक्याचे उदाहरण घेऊ. आपले कार्य जे आहे ते चांगल्या प्रमाणे करू शकतो आणि एकमेकावरती प्रीती करू शकतो. हे आपल्याला पवित्र ऐक्य शिकवत आहे. आपल्या कुटुंबाने हा पवित्र ऐक्याचा प्रेम दिसलं पाहिजे. तसेच आपल्या समाजात आपलं संबंध देवाकडून जो आहे वर्टिकल आणि हॉरिझॉन्टल आहे. जेव्हा आपण देवावरती प्रीती करतो तेव्हा आपण माणसावरती पण प्रीती करतात. हे 3 डायमेन्शन आहे, मी, लॉर्ड अँड कम्युनिटी. जर मी फक्त म्हणतो देवावरती माझी प्रीती आहे, पण माझ्या भावावर, माझ्या शेजाऱ्यावर मी राग करतो, त्यांना माफी देत नाही, तर पवित्र शुभ वर्तमान आपल्यामध्ये आपण खोटं बोलत आहे, आपण फसवत आहे. जर मी देवावरती प्रीती करतो तर मी शेजाऱ्यावर, माझ्या बंधू भगिनीवर मी प्रीती करतो. बंधुगिनो, आज की आपण सण साजरा करत असताना आपला विश्वास देवावरती वाढण्यास आपण प्रार्थना करूया. आणि जो देव, जो प्रेम आहे, आजचा प्रेमाचा अनुभव आपल्या जीवनात होण्यास आपण प्रार्थना करूया. आणि जर देव आपल्या जीवनामध्ये आहे, देवा जसा प्रेमळ होऊन, देवा जसं आम्ही क्षमाशील पण करती दुसऱ्याला आपण क्षमा दिला. बंधुंनो, आज एकमेकासाठी हीच प्रार्थना करूया आणि देवाची कृपा, देवाचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर पाडून घेऊया. आमेन. सर्वजण उभे राहा. आणि आमच्या श्रद्धेची प्रकटीकरण करण्यास सर्वजण आपण एकत्र म्हणूया. स्वर्ग आणि पृथ्वी यांच्या उत्पन्नकर्ता सर्वसमर्थ परमेश्वर पिता यावर माझा विश्वास आहे. त्याच्या एकुलत्या एक पुत्राच्या प्रभू येशू ख्रिस्त यावर माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याचे योगाने नक्की संभावला, मुलाने मरीपासून जन्माला, पवित्राला रामाने जन्म पावले, त्यात सावित्रीने मरण पावला त्याला पुण्य, तो तरुणाला तिसऱ्या दिवशी मेलेला मुलगा, स्वर्गात चढा आणि सर्वसमर्थ देवाच्या दर्शनासाठी बसला. हे दोन जीवन आणि यावेळी आमची काय प्रार्थना, आमच्या विनंत्या प्रभू चरणी आम्ही ठेवूया.
आपले परमगुरु स्वामी, महागुरु स्वामी, धर्मगुरु, धर्मबंधू भगिनी यांनी पवित्र त्रैक्याचा आदर्श डोक्यासमोर ठेवून ख्रिस्ती समाज, ख्रिस्ताठाई एकत्र करण्यास तत्पर राहावे म्हणून आपण प्रभूचरणी प्रार्थना करूया. आपल्या ख्रिस्ती समुदायातील वेगवेगळे पंथ आपला स्वार्थ, भेदभाव बाजूला सारून एकत्र यावे व ख्रिस्ती जीवनाची साक्ष जगाला द्यावी म्हणून आपण प्रभूचरणी प्रार्थना करूया. आपल्या प्रत्येकाचे कुटुंबात ऐक्य, सलोखा नांदावा, सर्व प्रकारचा भेदभाव दूर व्हावा व एक आदर्श कुटुंब व्हावे म्हणून आपण प्रभूचरणी प्रार्थना करूया. ख्रिस्ती जीवन जगत असताना आपण सर्वांनी एकमेकाशी प्रेम भावनेने वागावे, परमेश्वराची दया, क्षमा इतरांपर्यंत पोहोचावी व शेवटी ईश्वर ठाई चिरंजीव जीवन प्राप्त व्हावे म्हणून आपण प्रभूचरणी प्रार्थना करूया. आपल्या धर्मग्रामातील जे लोक आजारी आहेत अशांना परमेश्वराची कृपेचा स्पर्श व्हावा, त्यांना आजारात सहनशक्ती लाभावी व त्याचा आजार बरा व्हावा म्हणून आपण प्रभूचरणी प्रार्थना करूया. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक हेतूसाठी प्रार्थना करूया. हे स्वर्गीय पित्या, या तुझ्या गरजवंत ख्रिस्त सभेवर दया कर. संपूर्ण अंतकरणाने आम्ही या प्रार्थना तुला अर्पण करीत आहोत, त्यांचा तू स्वीकार कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. आशीर्वाद
बंधू भगिनीनो, आपले हे बलिदान सर्व समर्थ विद्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. हे प्रभू आमच्या परमेश्वरा, ही दाने पवित्र कर आणि त्यांच्याद्वारे पूर्ण दान म्हणून आमचा स्वीकार कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. हे पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वदा आभार मानावे हे योग्य व तारणदायक आहे. पवित्र त्रैत्याच्या रहस्यावरील आमची श्रद्धा आम्ही मोठ्या आनंदाने प्रकट करतो. देव तत्व एक असलेले असे हे तीन व्यक्तींचे ऐक्य आहे. तुझा एकुलता पुत्र व पवित्र आत्मा यांच्या बरोबर तू एकमेव परमेश्वर आहेस. तुझे वैभव हे तुझ्या पुत्राचे व पवित्र आत्म्याचेही वैभव म्हणून तू प्रकट केले आहेस. श्रेष्ठीमध्ये समतुल्य अशा तीन व्यक्तींची एकच ऐश्वर्य, एकच प्रभू व एकच परमेश्वर म्हणून तुझ्या शाश्वत गौरवाद्वारे अखंड आराधना करणे उचित आहे. आणि म्हणून स्वर्गीय दरबारातील दूतांच्या सर्व गायक वृंदाच्या निरंतर गुणगानात सामील होऊन आम्ही तुझा गौरव गीत गातो. प्रभू तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पवित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येतो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनव. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हणले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे.
हे तुमच्या व साऱ्या मानवाच्या पाप क्षमेसाठी सांगण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणात हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावे असे आम्ही विनवितो. प्रभू जगभर पसरलेल्या ख्रिस्त विचारानंतर आमचे परमगुरु फ्रान्सिस, आमचे महागुरु फिलिप नेरी व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उतरतर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताला विश्रांती पावलेल्या आमच्या बंधूंची आठवण कर. ज्ञानावर विश्वास झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, सारखेशी व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाची वाटकरी कर. त्याच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या ख्रिस्त दरबारी तुझा गौरव गावण आम्हाला मानवी. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आमेन. प्रभू येशूच्या शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो. आपण एकामेकास शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणारे हे देवाचे गोकुळ पहा. याच्या भोजनास बोलवण्यात आलेले आपण सर्वजण धन्य. हे प्रभू,
आपण प्रार्थना करूया. हे प्रभू परमेश्वरा, तीन व्यक्ती व एकमेव सनातन परमेश्वर म्हणून तुझी आम्ही उपासना करतो. आमची श्रद्धा व संस्कार स्वीकृती यामुळे आम्हाला मानसिक व शारीरिक आरोग्य लाभावे म्हणून आम्हाला सहाय कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. जा ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हास पाठविण्यात येत आहे.